नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 13 जून 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, ओडिशाचे 15वे मुख्यमंत्री कोण झाले आहेत? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मोहन चरण मांझी। तर मोहन चरण मांझी हे ओडिशाचे 15वे मुख्यमंत्री झालेले आहेत। तसेच कनकवर्धन सिंहदेव आणि प्रभाती परिदा हे ओडिशाचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत। 2019 च्या ओडिशा विधानसभा निवडणुकीत मोहन चरण हे भारतीय जनता पक्षाचे केओंझार मधून आमदार म्हणून निवडून आले। तर बघा, मोहन चरण मांझी हे केओंझार या विभागातून 4 वेळा निवडून आलेले आहेत। 2000 ते 2009 या दरम्यान 2दा, 2019 मध्ये आणि आता 2024 मध्ये। मोहन मांझी हे पोस्ट आणि सेवा कायद्यातील रिक्त पदांच्या ओरिसा आरक्षण अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या SC/ST स्थायी समितीचे सदस्य होते। विधानसभा निवडणुकीत भाजपने 147 पैकी 78 जागा जिंकलेल्या आहेत। तर बिजू जनता दलाने 51 जागा जिंकल्या आहेत आणि काँग्रेसने 14 जागा जिंकलेल्या आहेत। तर बघा, ओडिशाचे 15वे मुख्यमंत्री झालेले आहेत मोहन चरण मांझी। नेक्स्ट आहे, भारतीय स्पर्धा आयोग म्हणजेच CCI चे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर इंदरपाल सिंग बिंद्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। जून 2024 मध्ये IRS इंदरपाल सिंग बिंद्रा यांची भारतीय स्पर्धा आयोगाचे नवीन सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ते अनुपमा आनंद यांची जागा घेतील, ज्यांनी सप्टेंबर 2023 मध्ये 3 वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती केल्यानंतर राजीनामा दिला होता। म्हणजेच बघा, अनुपमा आनंद यांच्या जागेवरती निवड झालेली आहे इंदरपाल सिंग बिंद्रा यांची। त्यांची 3 वर्षांसाठी प्रतिनियुक्तीवर CCI सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। यापूर्वी बिंद्रा यांची आयकर विभागात अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। नेक्स्ट आहे, FIH हॉकी पुरुष ज्युनियर विश्वचषक 2025 कोणता देश आयोजित करणार आहे? म्हणजेच बघा, काय प्रश्न आहे, तर FIH हॉकी पुरुष ज्युनियर विश्वचषक 2025 चे यजमान कोणता देश असणार आहे? तर भारत हा देश असणार आहे। पहिला FIH हॉकी पुरुष कनिष्ठ विश्वचषक 2025 भारतात आयोजित करण्यात येणार आहे। तर बघा, हा पहिलाच कप असणार आहे FIH हॉकी पुरुष ज्युनियर विश्वचषकचा। आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या कार्यकारी मंडळाने जून 2024 मध्ये हा निर्णय घेतला आहे। ही स्पर्धा डिसेंबर 2025 मध्ये होणार असून यामध्ये 24 संघ सहभागी होणार आहेत। याबद्दल हॉकी इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर दिलीप तिर्की यांनी आनंद व्यक्त केलेला आहे। तर बघा, पहिल्याच FIH हॉकी पुरुष ज्युनियर विश्वचषक 2025 चे यजमान देश असणार आहे भारत देश आणि या स्पर्धा डिसेंबर 2025 मध्ये भारतामध्ये होणार आहेत। नेक्स्ट आहे, कोणते राज्य सरकार एक विशेष अनिवासी भारतीय सेल स्थापन करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हरियाणा। हरियाणा सरकारद्वारे विशेष अनिवासी भारतीय सेल स्थापन केला जाणार आहे। तर याची घोषणा त्यांनी जून 2024 मध्ये केलेली आहे। परदेशात राहणाऱ्या हरियाणातील मूळ रहिवाशांच्या तक्रारी सोडवण्यासाठी हरियाणा अनिवासी भारतीय सेल स्थापन करणार आहे। यामुळे विदेशातील हरियाणातील लोकांचे हित जपण्यास मदत होणार आहे। नेक्स्ट आहे, हेलब्रान नेकर कप 2024 ATP चॅलेंजर टेनिस स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे सुमित नागल। भारतीय पुरुष टेनिसपटू सुमित नागल यांनी जर्मनीमध्ये आयोजित हेलब्रान नेकर कप 2024 ATP चॅलेंजर टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे। नागलचे हे 6वे ATP चॅलेंजर विजेतेपद ठरले। या विजयासह तो 2024 उन्हाळी पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकतो। ATP चॅलेंजर टूर टेनिस स्पर्धेचे आयोजन सर्वोच्च पुरुष व्यावसायिक टेनिस संघटना असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स याद्वारे केले जाते। नेक्स्ट आहे, दूरसंचार उद्योग संघटना म्हणजे COAI ने कोणाची अध्यक्षपदी निवड केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अभिजित किशोर। जून 2024 मध्ये दूरसंचार उद्योग संघटनेचे अध्यक्ष म्हणून वोडाफोन आयडियाचे COO अभिजित किशोर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर बघा, कोण आहेत अभिजित किशोर? तर हे वोडाफोन आयडियाचे COO आहेत। तसेच भारती एअरटेलचे मुख्य नियामक अधिकारी राहुल वत्स हे असोसिएशनचे उपाध्यक्ष असतील। तर बघा, अध्यक्ष कोण आहेत? तर अभिजित किशोर आणि उपाध्यक्ष असणार आहेत राहुल वत्स।
COAI म्हणजेच काय तर सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाची 2023-24 साठी वार्षिक सर्वसाधारण सभा संपल्यानंतर ही घोषणा झालेली आहे। किशोर यांना भारतीय दूरसंचार उद्योगातील कार्य, संस्था आणि भौगोलिक क्षेत्रांमध्ये 3 दशकांहून अधिक अनुभव आहे। रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष प्रमोद के मित्तल यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला आहे। तर बघा कोणाच्या जागी त्यांची नियुक्ती झालेली आहे, तर प्रमोद के मित्तल यांची जागा घेतलेली आहे त्यांनी। वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक ग्रँड प्री मध्ये भारताच्या कोणत्या खेळाडूने दुहेरी सुवर्ण पदक पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सौरभ शर्मा। भारताचा ॲथलीट सौरभ शर्माने स्वित्झर्लंडच्या नॉटविल शहरात सुरू असलेल्या जागतिक पॅरा ॲथलीट ग्रँड प्रिक्समध्ये 2 सुवर्ण पदके जिंकली आहेत। तो हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील नादौन भागातील रोपा खया या गावातील आहे। त्याने 155 मीटर आणि 5000 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक मिळवले। तो T12 प्रकारात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहे। यापूर्वी त्याने राष्ट्रीय स्तरावर 7 सुवर्ण पदके जिंकली आहेत। नेक्स्ट आहे अलीकडेच ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोणत्या देशात पार पडली? तर याचे उत्तर आहे रशिया। 10 जून 2024 रोजी रशियातील निझनी नोव्गोरोड येथे बैठक सुरू झाली। भारताने रशियातील ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेतला। या बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव म्हणजे आर्थिक संबंधाशी दमू रवी यांनी केले। 2023 मध्ये ब्रिक्सच्या विस्तारानंतर परराष्ट्र मंत्र्यांची ही पहिलीच बैठक आहे। नवीन सदस्य इजिप्त, इराण, UAE, सौदी अरेबिया आणि इथिओपिया हे 2023 मध्ये ब्रिक्समध्ये सामील झाले। तर ब्रिक्समध्ये आता ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका आणि हे 5 नवीन सदस्य असे मिळून एकूण 10 सदस्य आहेत। रशियाने 1 जानेवारी 2024 रोजी ब्रिक्सचे अध्यक्षपद स्वीकारले आहे। नेक्स्ट आहे अलीकडेच एक्झिम बँक ऑफ इंडियाने त्यांचे प्रतिनिधी कार्यालय कोठे उघडले आहे? तर याचे उत्तर आहे नैरोबी। जून 2024 मध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया म्हणजेच इंडिया एक्झिम बँक यांनी नैरोबी येथे पूर्व आफ्रिका प्रतिनिधी कार्यालयाचे उद्घाटन केले आहे। यामुळे या प्रदेशात भारताची व्यावसायिक उपस्थिती वाढेल। यामुळे भारत, केनिया आणि पूर्व आफ्रिका यांच्यातील व्यापार आणि गुंतवणुकीला चालना मिळणार आहे। नेक्स्ट आहे कॅनेडियन ग्रांड प्री 2024 कोणी जिंकले आहे? तर बघा याचे उत्तर आहे मॅक्स वर्स्टॅपेन। रेड बुलचा डच बेल्जियन रेसिंग ड्रायव्हर मॅक्स वर्स्टॅपेन याने कॅनेडियन ग्रांड प्री 2024 जिंकली आहे। वर्स्टॅपेनचा हा विजय त्याचा 60वा फॉर्म्युला 1 विजय आणि या मोसमातील 9 शर्यतींमधील त्याचा 6वा विजय आहे। मॅक्लॅरेनच्या लँडो नॉरिसने प्रभावी दुसरे स्थान पटकावले, तर मर्सिडीजच्या जॉर्ज रसेलने 2024 फॉर्म्युला 1 हंगामासाठी संघाचे पहिले ग्रँड प्रिक्स पोडियम फिनिश मिळवून 3रे स्थान पटकावले आहे। कॅनेडियन ग्रांड प्री हे AWS ग्रँड प्रिक्स DU कॅनडा म्हणूनही ओळखले जाते। नेक्स्ट आहे नुकतेच भारत-पाक सामन्यादरम्यान अमोल काळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, ते कोण होते? तर ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते। 9 जून 2024 रोजी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे वयाच्या 47व्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। काळे यांनी युनायटेड स्टेट्सला जाऊन MCAचे सचिव अजिंक्य नाईक आणि सर्वोच्च परिषद सदस्य सूरज सामंत यांच्यासह नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममधून भारत विरुद्ध पाकिस्तान सामना थेट पाहिला होता। नेक्स्ट आहे दरवर्षी बालमजुरी विरुद्ध जागतिक दिवस कधी साजरा केला जातो? तर 12 जून रोजी। दरवर्षी 12 जून रोजी जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस साजरा केला जातो। बालमजुरीचे जागतिक प्रमाण आणि ते दूर करण्यासाठी आवश्यक असलेल्या कृती आणि प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करणे हा याचा उद्देश आहे। हा आंतरराष्ट्रीय दिवस 2002 मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने सुरू केला। 2024 ची थीम काय आहे बघा, चला आपल्या वचनबद्धतेवर कार्य करूया, बालमजुरी संपवूया। तर बघा जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस 12 जून रोजी साजरा केला जातो। नेक्स्ट आहे SME डिजिटल बिझनेस लोन्स सेवा कोणत्या बँकेने लॉन्च केली आहे? तर याचे उत्तर आहे SBI। जून 2024 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाने SME डिजिटल बिझनेस लोन लॉन्च केले आहे। हे SMEs म्हणजेच लहान आणि मध्यम उद्योगासाठी 45 मिनिटांपर्यंत एंड टू एंड मंजुरी टर्नअराउंड टाइम ऑफर करते। SME डिजिटल बिझनेस लोन्स तंत्रज्ञानाचा आणि APIच्या इकोसिस्टीमचा फायदा घेतात, ज्यामुळे कर्ज देण्याची प्रक्रिया सुलभ होते। आपल्या वाढीच्या धोरणात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची महत्त्वाची भूमिका ओळखून
एसबीआयने कर्ज घेण्याची प्रक्रिया सुव्यवस्थित केली आहे. पारंपरिक क्रेडिट अंडररायटिंग आणि मूल्यांकन प्रक्रिया त्यांनी काढून टाकलेली आहे. नेक्स्ट आहे, भारताला संत तिरुमनकाई अलवर यांची 500 वर्षे जुनी मूर्ती कोणत्या देशातून परत मिळणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ब्रिटन. 10 जून 2024 रोजी ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने अंतर्गत तपासणीनंतर 500 वर्षे जुनी ब्रांझची मूर्ती भारताला परत करण्याची घोषणा केली आहे. ही मूर्ती संत तिरुमनकाई अलवर यांची आहे, जी 16व्या शतकात तमिळनाडूतील एका मंदिरातून चोरीला गेली होती. भारत सरकारच्या औपचारिक विनंतीनंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या अश्मोलियन म्युझियमने संत तिरुमनकाई अलवर यांचे 16व्या शतकातील कांस्य शिल्प भारताला परत करण्याचा निर्णय घेतला आहे. तमिळनाडूतील एका मंदिरातून ही चोरीला गेलेली 60 सेमी उंच मूर्ती संग्रहालयाने 1967 मध्ये सोथेबीच्या लिलावगृहातून विकत घेतली होती. नेक्स्ट आहे, बेस्ट कंडक्ट ऑफ बिझनेस रेग्युलेटर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सेबी. आशियाई बँकांनी भारताच्या सिक्युरिटीज बाजारांवर नियंत्रण ठेवणाऱ्या नियामक फ्रेमवर्कला बळकट करण्यासाठी केलेल्या योगदानाची दखल घेऊन आशिया पॅसिफिकमध्ये सेबीला बेस्ट कंडक्ट ऑफ बिझनेस रेग्युलेटर हा पुरस्कार दिला आहे. आशिया पॅसिफिक प्रदेशातील बेस्ट कंडक्ट ऑफ बिझनेस रेग्युलेटर हा एशियन बँकरने दिलेला पुरस्कार आहे. हाँगकाँग येथे झालेल्या एका कार्यक्रमात सेबीचे पूर्णवय सदस्य कमलेश चंद्र वार्ष्णेय यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.